गेलो होतो दुकानात, एका मिनिटात चप्पल घेऊन आला 4. आनंदने BMW गाडी घेतला त्याच्याबद्दल. तर इथे काळबादेवीमध्ये मित्राच्या घरी आलो होतो. ख्वाजा मेरे ख्वाजा. होती आता मी इथून परत आंघोळ वगैरे केली आणि आता परत खाली मार्केटमध्ये जातो. इकडे मित्र वगैरे येणार आहेत, ते तुम्हाला दाखवतो. आणि तिथून मग काळबादेवी जाईल, ते पण तुम्हाला दाखवतो. भावाचा बड्डे आहे, सगळ्यांना शॉपिंग करायचं. 1 2 1 चेंज करायला गेला, आलं की दाखवून. हा बघा, एक आलाय कपडे बदलून. 7-8 घे, 7-8 घे, पैसे यायलाच द्यायचे. आणि ईद मुबारक. सर्वेशने इथे ईद आहे, तिची शॉपिंग करतोय ईदीसाठी. सगळ्यांनी ह्याच्याकडे मटन बिर्याणी खायला आहे. चांगलं ते केलं ते नंतर करी. सर्वेश कादरी. आता थांबा, दोघे एकदम कपडे चेंज करायला गेले होते. हे काय हातमध्ये रोमांस ब्रो कोड LGBT. थांबा तो येणार बाहेर. पॉज करून ठेवतो. दुसरा लोक एकदम गेले होते. रत्नागिरीमध्ये खाली रामाळीमध्ये कपडे घ्यायचे होते, तिकडे आलो होतो. कपडे घ्यायला आणि 1 तास लावला नाही, त्या मुलींपेक्षा जास्त वेळ नाही लावला नाही. आणि आता सर्व्हिसला परत पॅन्ट जीन्स पॅन्ट घ्यायला दुसऱ्या दुकानात गेला आहे. आता तिथून त्याच्या पप्पांना चप्पल पण घ्यायची होती. मग आम्ही बोललो चप्पल आम्ही घेऊन येतो, तो पॅन्ट घे, मग पटापट काम होईल. आणि इथून परत काळबादेवीत जायचं आहे म्हणून जरा घाई चालू आहे. गेलो होतो दुकानात, एका मिनिटात चप्पल घेऊन आला. 4-5 सॅम्पल बघितले, एक चूज केली, घेऊन आलो. असं पटापट काम झालं की जरा बरं वाटतं. आनंदने BMW गाडी घेतला त्याच्याबद्दल. अथर्व मयेकर, काळबादेवीचे किंग. वाढदिवशी शुभेच्छा. काय मग तू काय थांबलास? नाही काय अथर्व, ह्याला सांग तुझ्या घरी गेल्यावर मच्छी खायला लागते की नाही. वरद मच्छी खायला लागते याच्या घरी गेल्यावरती. वरद मच्छीचं पाणी. तर इथे काळबादेवीमध्ये मित्राच्या घरी आलो होतो, अथर्वच्या घरी. तर तो बोलला इथे येत आहे, कारण की रामेश्वर मंदिर पण याच्या घरापासून 1-2 किलोमीटर आहे. तो बोलला इथे येता घरी चहा वगैरे घेऊन जा. तर ते कोल्ड्रिंक घेतलं आणि आता इथून जातो तिथे रामेश्वर मंदिरच्या इकडे. तर तुम्हाला दाखवून तिकडे गेल्यावरती. कोकण 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 जीवा भावाची नाती कोकण आपुलकीचा प्रवाह कोकण निसर्ग राजाच हे कोकण
बघा माझ्या व्हिडिओ काढीन मी यांचे कुठे चप्पल ठेवतील मग स्टँडवर ठेवत आहेत. काहीतरी उपयोग झाला आहे व्हिडिओचा. बेला झाड आहे पण त्याला पानं खालीच आहेत, वरती सुकलंय. तर इथे मंदिर आहे आणि या मंदिराच्या बेलाचं पण झाड आहे. या मंदिरामध्ये एक घंटा ही 1737 मधली आहे, म्हणजे तेव्हाचं हे मंदिर आहे. आणि घंटा आपण जी वाजवतो ना हे एकदम हेवी आहे. बेकार रे. तर माझ्या मागे बघू शकता तुम्ही काळबादेवीतलं रामेश्वर मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूला पूर्ण असं समुद्र किनारा आहे, म्हणजे समुद्राचं हे आहे. आता खाडी आहे की समुद्र आहे? हां, मग समुद्राच्या बाजूला पूर्ण अशी खाडी आहे. खाडीवर पाणी आहे, म्हणजे व्ह्यू चांगला आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा इथे देऊळ आहे, हे मंदिर शंकरांचं. आणि इथून मंदिराच्या बरोबर समोर असा खाडी आहे पूर्ण. नारळी पोफडी उडदाची पिठी अन सोलकढी. अहो मी ते 1 तास फोटो काढायला लावला नाही, त्याच्यामुळे उशीर होतोय. बड्डे आहे म्हणून फोटो काढतोय. ह्याचा बड्डे आहे. कमेंटमध्ये हॅपी बड्डे विश करा. माझं झालंय कधीच, मी तुमचं दाखवतोय. कालवणाची चव लयनारी, कोकणाची बायू जेवणात भारी. तर हे जे रामेश्वर मंदिर आहे त्याच्या बरोबर मागे कालिका देवीचं पण मंदिर आहे. तुम्ही जेव्हा याल तेव्हा तुम्हाला वाटेल की हे वेगळंच मंदिर आहे. मला पण तसंच वाटलं, पण पहिल्यांदा हे कालिका देवी मंदिर वाटतं. पहिल्यांदा हे कालिका देवीचं मंदिर लागतं आणि त्याच्या बरोबर मागे हे रामेश्वर मंदिर आहे. हे बघा गाईज, मीट मिहीर पाटील, काळबादेवीचा किंग. इकडे अथर्व मेकर, काळबादेवीची क्वीन. काय मग मिहीर काय म्हणतोयस? जस्ट एंगेज ना? काय बोट बघ एवढी आहे बघ ती. तुमची कुठे अथर्व? चला आपण आता अथर्वची बोट बघूया. बघायलाच पाहिजे. विहिरीच्या पाण्याची चवने राणी, शांती आनंदाची नदीच ग्वाही, सारवलेला खडा मातीतले खेळ, अशी गर्द छाया कुठेच नाही. डोंगर मायेचा सागर, प्रेमाचा डोंगर, भक्तीची एका बोटची किंमत काय सांग? 30 लाख आणि सगळ्यात महाग बोट मधली मुकुट मालवणीचा काय बघा 30 लाख.
आपल्याला बोट एवढ्याशा वाटतात, मासे महाग वगैरे वाटतात, पण या बोटचीच किंमत बघा. या बोटची किंमत आहे 37 लाख, 37 लॅक्स. हे 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 काय अथर्व, हे काय सांग? दर्गा दर्गा. पीर दर्गा हिंदू आणि मुस्लिम हां, त्या बांधवांचं एकत्रित अच्छा. त्या प्रकारे हे ख्वाजा मेरे ख्वाजा. जाऊ शकतो ह्याच्यात? मला दिसतो डोळ्याचे कर हे जायचंय काय? हे ह्याच्यात जायचंय काय तिकडे? हा जायचं चला बघूया काय तुम्हाला दाखवतो तिरामध्ये. पावसातल्या लावणीची मौज ही कोकण, गौरी गणपतीतला गाजावाजा कोकण, कला रत्नांची खाण ही कोकण, दशावतारा. इथे माझ्या मागे बघू शकता एक दर्गा आहे. या दर्ग्याबद्दल सांगा आता. हिंदू मुस्लिम जातीचा प्रतीक म्हणून ते आहे. ते जो उत्सव असतो आपला, हे सर्व हिंदू मुस्लिममध्ये एकत्र करून तोच उत्सव करतात. हा संदर्भ पॉईंट आहे. तर हा दर्गा माझ्या मागे आहे. ते सगळे हिंदू मुस्लिम लोक एकत्र इकडे उत्सव असतो. जेव्हा कधी असतो तेव्हा मला यायला वाटलं येऊन दाखवलं तुम्हाला. आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवलं तर तुम्हाला ह्याच्या अपोजिट साईड दाखवतो. काय तिकडं पण? हा पॉईंट आहे. हां तो खाडी हां आणि समुद्र हां. दोन्ही एकत्र येतो. हा इथे पण हा इथे जो पॉईंट इथे तुम्हाला इथे डाव्या बाजूने खाडी येते आणि उजव्या बाजूने समुद्र येतो. समुद्र आणि खाडी इथे येऊन मिळतात. इथे तुम्हाला जमीन दिसते, ही पूर्ण सगळी जमीनच आहे. म्हणजे समोर तुम्हाला दाखवतो, ह्या ज्या बोट येतात ना त्या पॅसेजमध्ये फक्त जास्त खोल पाणी आहे. बाकी सगळी इथे जमीन आहे, म्हणजे वाळू वगैरे अशी लेवल नाही. आणि म्हणजे पाणी जास्त खोल नाही. फक्त त्या लोकांना इकडे लोकल लोकांनाच माहिती आहे की कुठून बोट आणू शकतो, कारण की तिकडेच पाणी खोल आहे. आता हे बघा, हे लोक त्या टोकाकडूनच बोट आणतात, कारण की तिकडेच जास्त पाणी. बाकी या बाजूने आणलं तर खाली वाळूला बोट लागू शकते, त्यामुळे ते त्या बाजूने आणतात. आता हे बघा, याच्याकडून मला समजलं आहे, हे लोक ओळखतात तसे कुठे खोल आहे. जिकडे जिकडे लाटा येतात ना तिथे पाणी खोल नसतं, पण जिथे पाणी संत गतीने चाललं आहे, एकदम स्थिर चाललं आहे, तिकडेच पाणी खोल असतं असं यांना समजतं. मग ते त्याच रूटने तशी बोट नेतात, कारण की जिकडून लाटा येतात तिकडून बोट आणली तर बोट खाली आपटू शकते आणि फसू शकते, त्यामुळे तिकडूनच बोट न्यायला लागते. जिंग ही कोकण, हे गडकिल्ले क्रांतीची निशाणी, दिनावी तीर थोर छत्रपती होते इथे पावन, जमीतून गंगामाई जन्म कोकण. तर झालंय मंदिर वगैरे, इकडचा पीर पण दाखवला. हा तुम्हाला मीर पाटील पण दाखवला. काळपाजी झाला, भांडणं वगैरे झाली, मार खायचा असेल त्याला बोलतो होय ना मी. थोडी सागर निळाय, थोडे शंखनी शिंपले, कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले, कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात, स्वप्न पाखराचा थवा विसावला उजळीत, कधी काळोख भिजला, कधी भिजली पहाट, हुंकारला नदी काठ, कधी हरवली वाट, वाऱ्या पावसाची गज, काळे भास गच्च दाट, कधी धुसर धुसर एक वादळाची